आज 14 सप्टेंबर 2024. गेल्या वर्षी याच महिन्यात बरोबर 26 तारखेला सावंतवाडी येथील राजवाडा परिसरात मोती तलावाच्या काठावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. राहुल प्रकाश पंधारे वय वर्ष 24 आणि समीर दत्ताराम पंधारे वय वर्ष 21 या कुडाळ तालुक्याच्या अंजुडे गावातील तरुणांच्या अंगावर प्रचंड पेटल्यामाड कोसळला. एका क्षणात दोघांच्या शरीराचे 4 तुकड्यात रूपांतर होऊन होत्याचे नव्हते झाले. नियती इतकी कठोर वागली की त्यांना दवाखान्यात नेण्याची संधीच मिळाली नाही. तिथीप्रमाणे त्या 2 दुर्भाग्यवंतांचे आज वर्षश्राद्ध, म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा माफक प्रयत्न. कट्टर शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असा कटू प्रसंग गवळी कुटुंबावर त्या रात्री कोसळला. या भयावह प्रसंगाने सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला. नातेवाईक आणि जन्मदात्या माता पित्यांचा आक्रोश इतका हृदय पेवटून टाकणारा होता की त्यांच्या दुःखाचं मापन करणारी यंत्रणाच जवळ नव्हती. घटनास्थळी नेते आले, मंत्री आले, पुढारी आले, हळहळ व्यक्त झाली. देखलं मड की येतं रड या उक्तीप्रमाणे बऱ्याच जणांनी अश्रू ढाळले. नामदार दीपकभाई केसरकर यांनी प्रत्येकी 1 लाख रुपयाची, तर गोपीनाथ मुंडे अपघात विम्यातून 2 अशा 3 लाख रुपयांच्या रकमा मंजूर झाल्या. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रयत्न झाला, पण ती मदत अद्याप का प्रतीक्षेत आहे याचं उत्तर मिळत नाही. मात्र कुटुंबातील 2 करती मुलं निघून जाऊन 1 वर्ष सरलं. अख्खी गवळी कुटुंब वाऱ्यावर पडली याची आठवण नंतर कोणालाच राहिली नाही. खरं तर राहुल कामानिमित्त गोव्याला, तर समीर सावंतवाडीत RPD कॉलेजमध्ये शिकत होता. दोघांनाही भजनाचा छंद. त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत मित्राच्या घरी भजन करून मोटरसायकलने परतत असताना काळाने झडप घातली. असा कोणता गुन्हा केला होता की नियतीनं त्यांचा घात केला? गावाकडे भविष्य नसल्याने शहराकडे आले हा त्यांचा गुन्हा होता का? की गरीब कुटुंबात जन्म झाला हा त्यांचा गुन्हा होता? की गावात शाळा नसल्याने शिक्षणासाठी शहराकडे स्थलांतरित व्हावं लागलं हा त्यांचा गुन्हा? की गाव आवाज गोड असल्याने भजनाचा छंद जडला हा त्यांचा गुन्हा? काय दोष त्यांचा? निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला अंजिवडे गाव, त्यात वीज आणि महामंडळाची एखादी दुसरी गाडी वगळता इथं विकासाची कोणती सुविधा नाही. पावसाळ्यात सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टी सदृश्य पाऊस, तर ऑक्टोबर महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन पाचवीला पुजलेले हे इथलं विदारक चित्र. आम्ही या ठिकाणी आदिवासी सदृश्य आयुष्य जगलो. विकासाची चातकासारखी वाट पाहून भविष्य बर्बाद करून बसलो. जन्माला घातलेल्या पुढच्या पिढ्या याच गर्तेत अडकता कामा नये म्हणून बहुतांशी कुटुंबे शहरी भागाकडे मार्गस्थ झाली. शिक्षण कमी असल्याने नोकरी कसली? हॉटेल किंवा खानावळीमध्ये काम करायचं आणि मुलांना शिकवायचं. पावसाळ्यात खरीपाची शेती करण्यासाठी महिनाभर गावाकडे यायचं. पुन्हा 7-12 आणि पीक पाणी म्हातारीकडे सुपूर्त करून शहराकडे वळायचं हा त्यांचा नित्याचा क्रम. गणेश चतुर्थी सण म्हटलं की आजही त्या कुटुंबाचा थका होतो. आम्ही असं कोणतं पाप केलं होतं की ज्याचं प्रायश्चित देवानं आम्हाला दिलं म्हणून ती दैवाला दोष देत आहे? खरं पाहिलं तर त्यांच्या दृष्टीने ती 2 तरुण श्रावण बाळाची प्रतीक होती. त्रेता युगात अंध पिता शांतवन आणि माता ज्ञानवती यांचा एकुलता एक पुत्र श्रावण बाळ दशरथ राजाकडून अनावधानाने मारला गेला. प्रजेचं हित पाहणाऱ्या राजाकडून इतकी अक्षम्य चूक होतेच कशी, म्हणून त्या अंधाने राजाला शाप दिला. याचं कारण राजा दशरथ या प्रकरणात डायरेक्ट आरोपी होता. प्रजादक्ष राजाच्या कुंडलीमध्ये अनावधानता हा शब्द आलाच कसा हा त्यांचा सवाल होता. या ठिकाणी राहुल आणि संभाजी या निष्पापांचा बळी झाडाने बेसावध असताना घेतला. मग प्रश्न पडतो, या तरुणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्या अभागी तरुणांचे माता पिता आरोपीच्या पिंजऱ्यात कोणाला उभे करणार, कोणाला शाप देणार? खरं तर या ठिकाणी अबोल झाडाला डायरेक्ट आरोपी करता येत नाही. झाडाची देखभाल करणारे सार्वजनिक बांधकाम खाते हेच खरे डायरेक्ट आरोपी आहे. धोकादायक झाडांचं निर्मूलन करणं हे त्यांचं काम आहे. संबंधित अधिकारी या कामी लाखाच्या पटीत पगार घेतात. मग प्रश्न पडतो, चूक शासनाची पण शिक्षा निष्पापांना का? मुख्यमंत्री सहायता मदत प्रस्ताव कितीही रकमेचा मंजूर झाला तरी ती उणीव भरून निघणार का? जरा विचार करा. आज कर्मचाऱ्यांचे प्रतिमाह वेतन 1 लाख रुपये पर्यंत आहे.
या ठिकाणी या दोन कुटुंबांना जी काही मदत झाली आहे ती त्या कर्मचाऱ्यांच्या 2-3 महिन्याच्या वेतना इतकीच आहे. अन मिळालेल्या रकमेतील बरीच रक्कम त्या तरुणांच्या 13व्या दिवशीच्या दशक्रियेवर खर्ची पडली. आता त्या माता पित्याने उतार वयात कोणाकडे हात पसरायचे? म्हातारपणात त्यांची काठी कोण होणार? याचं उत्तर ना समाजाकडे ना शासन यंत्रणेकडे. खरोखरच भावना ही कालांतराने ओसरणारी बाब असते. या उक्तीच्या साच्यात हा प्रसंग तंतोतंत बंदिस्त झाला आहे. आता वाऱ्यावर पडलेल्या 2 पंधारे कुटुंबांचे भवितव्य काय याचं उत्तर केवळ शासनच देऊ शकेल किंवा एखादी सामाजिक संघटना. माझा